श्रीगोंदा शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत फ्लेक्स बोर्डने महत्त्वाच्या जागा व्यापलेल्या असताना शहरातील महत्त्वाचा रस्ता मानला जाणाऱ्या बायपास रस्त्याच्या मध्ये उभारण्यात आलेल्या नवीन सर्कलवर एका राजकीय नेत्याच्या निवडीचे फलक लावण्यात आलेत। या जाहिरातींमुळे शहराचं विद्रुपीकरण होत आहे। याची दखल पालिकेने लवकरात लवकर घेण्याची नागरिकांकडून मागणी केली जाते। श्रीगोंदा शहराला लाभलेल्या नैसर्गिक धार्मिक वारशाला आता शहरामध्ये लागणाऱ्या अनधिकृत जाहिरातबाजीमुळे शहराला एक प्रकारचं विद्रुपीकरणाचं स्वरूप निर्माण झालंय। त्यामध्ये श्रीगोंदा शहरातील शनी चौक, जोधपूर मारुती चौक, श्रीगोंदा दौंड रस्ता, आढळगाव रस्ता, बायपास चौक, बसस्थानक यासह अनेक मोक्यांच्या जागी नेहमीच राजकीय निवडी यासह निवडून आल्यानंतर अभिनंदन अथवा कोणाची निवड तसेच विविध कंपन्यांच्या जाहिराती लावण्यात येत असतात। हे जाहिरातींचे फलक लावताना नगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते। मात्र अनेक वेळा परवानगी न घेताच हे फलक या ठिकाणी लावले जातात। त्यामध्ये राजकीय फलक असल्यामुळे त्यांना सूट देण्यात आलेली दिसतेय। शहरामध्ये यापूर्वी पालिकेने कधीही या अनधिकृत होर्डिंग आणि फलकांवर कारवाई केल्याचे दिसत नाही। त्यामुळे आता तरी कारवाई होईल का यावर मोठ्या प्रमाणात नागरिक शंका कुशंका व्यक्त करतायत। शहराच्या विकासाच्या वैभवामध्ये भर घालण्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या सुशोभीकरणास हे शहरातील दुकानदार आणि राजकीय व्यक्ती विद्रुपीकरणाचे स्वरूप देत असताना पालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसतेय। श्रीगोंदा पालिकेच्या हद्दीमध्ये कायमच अनधिकृत फलके लावलेले असतात। त्यात पालिकेची कोणतीही नियमावली त्यांच्यासाठी नसताना आणि पालिका अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शहराच्या मोक्याच्या जागा यामुळे विद्रूप होत आहेत। पालिकेने हे फलक होर्डिंग तातडीने हटवण्याची मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे। ती हटवली जाणार का यावर मोठ्या प्रमाणात आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा।